नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मध्यरात्री 1 वाजता ओमराजे निंबाळकरांच्या घरी हाय व्होल्टेज ड्रामा. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंड केला आहे. हे खासदार आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र बंड केलेल्या खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणात कोर्टाने 20 वर्षांनी निकाल देत आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर आता ओमराजे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निकालानंतर मध्यरात्री ठाकरेंचे 2 शिलेदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरी पोहोचले. मध्यरात्री वरुण देसाई यांनी ओमराजेंची भेट घेतली. या भेटीत नेमकं काय घडलं जाणून घ्या. वरुण देसाई हे ओमराजे निंबाळकर यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत कैलास पाटील देखील असल्याचं समोर आलं. पण दोघांनी ओमराजेंसोबत काय चर्चा केली याविषयी वरुण देसाई यांनी फार काही सांगितलं नाही. ओमराजेंच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर वरुण देसाईंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मला असं वाटतं की आज ओमदादांच्या संदर्भातला जो निकाल लागला या निकालानंतर त्यांना जो अपेक्षित निकाल होता तो लागलेला नाही. त्यांच्या परिवाराची एक विचारपूस करायला म्हणून पक्षाच्या वतीनं मी सचिव आहे. आमचे आमदार कैलास पाटील आम्ही दोघांनी त्यांची भेट घेतलेली आहे. सविस्तर आमची काही वेगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे. सगळ्या गोष्टी काही माध्यमांसमोर बोलण्याची गरज नाही.